मैदानाच्या आतमध्ये पिंपलोलीवाडी दोन टीम मध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. थँक्यू. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल चांगला फटका पार होतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला एका टप्प्यावरती. क्षेत्ररक्षक पोहोचला, चेंडूला उचलून फेक करेल. दरम्यान इथे मात्र 2 धाबा एक पडल्या गेल्या. सलामी जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये टीम गावदेवी पिंपलोलीवाडी संघाची विनायक गोरे आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय बॅटर अनिल पादीर. मागील स्पर्धेमध्ये खरं तर मागील वर्षी तुम्ही पाहिलं असाल मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकणारा खेळाडू एव्हेंजर बाईक ज्याने जिंकली होती तोच खेळाडू नॉन स्ट्रायकिंग नंबरवरती अनिल पादीर तुम्ही पाहताय सज्ज होता. पहिल्या नंबरवरती 2 धाबा एक पडल्या जरूर. गोलंदाज हेमंत पवार राईट अमोर टू विकेट. हा ट्रॅकर होता अनुभव बाटने खेचलाय. बॉल चालले ते मात्र स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक पाठमोरा भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धन्यवाद राहुलजी चव्हाण. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. एक नवीन सामना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतो आणि प्रेक्षकांच्या भेटीला नुकताच जो संघ पराभूत झाला अगदी आपण पाहतो तो जिव्हारी लागला असेल पराभव गावदेवी क्रिकेट संघ खरवईच्या. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळायचा होता. आपण पाहतोय वाईड लॉंग गॉफला टिपली जाती असेल. फलंदाज आपण पाहतोय विनायक गोरे. मोठी विकेट या मॅचची आपण पाहतोय प्राइज विकेट. फलंदाज बाद. मगाशी आम्ही नक्कीच आपण पाहिलं तर सत्संग शिरगाव या संघाचा उल्लेख केला परंतु जय भवानी शिरगाव सागर इरमाळीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये सागरला तुम्ही पाहतात ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. संघाचा तारणारा खेळाडू फलंदाज अष्टपैलू सागर काझी 11 शिरगाव या नावाने हा संघ खेळतोय. साजर काझी कदाचित आपण पाहिलं तर कॅप्टनचं नाव देखील सागर आहे पण तो साजर काझी नावाने हा संघ खेळतोय. यावेळेस आपण पाहतो बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर 2 खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विनायक गोरे जिथे बाद झाला ना लगेचच त्याच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो भगवान गोरे नावाचा फलंदाज मैदानावरती आलेला आहे. दरम्यान आमच्या सुनील जी शेळके सर यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचा आवाज तुम्ही आज कॉमेंट बॉक्समध्ये ऐकू शकाल. बदलापूर नगरीमध्ये सर आपलं स्वागत आहे. आज 8व्या दिवसामध्ये आपण स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आहोत. इथे लाईन चांगली आहे. फलंदाज होईल बाद. क्वाड बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहतोय. अनिल पादीर नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय परंतु भगवान गोरेला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन. टीम पिंपलोली संघाला लागणारा हा दुसरा मोठा झटका. जी शेळके सर आपण पाहतो अनिल पादीरला जो पिंपलोली संघाचा खेळाडू गत वर्षी मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी या स्पर्धेमध्ये राहिला होता एव्हेंजर बाईकचा आणि सध्याच्या घडीला अद्यापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाले नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल या षटकामधील. धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतोय अद्यापर्यंत 6 धाबा एक चौकार आपण पाहिलाय. मॅन्डेटरी पावपेचं षटक हाताळत असताना गोलंदाज हेमंत पवारला आपण पाहतोय. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादित केली तर बळीराम पवार यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आखो डपाचा बॉल चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. समर रन डिलिव्हरी आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर
थोडंसं आपण कमी उंचीचा पाहायला मिळाला. पॅडवरती चेंडू आदळला, पंचांनी लाईन ओळखली आहे आणि सांगत असताना लीग बाईस. इथे अतिरिक्त धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं संपन्न होतं आणि पहिल्या षटकामध्ये टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 7 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात टीम पिंपळवली. थँक्यू. सलग आपण पाहिलं तर सलग 7 दिवस आपण पाहतोय. 8-9 दिवस रंगणारी स्पर्धा आणि 7 दिवसामध्ये आपण मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपण पहिल्या दिवसापासून ऐकतो. कॉमेंट बॉक्समध्ये ओमकार शेट्टी असतील आणि आज तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सुनीलजी शेळके सर यांचा आवाज तुम्ही ऐकणार. रोशनजी संते सर असेल, राहुलजी चव्हाण, सर्वांचं आपण स्वागत करू. जाऊया माच्या दिशेने. षटक क्रमांक 2 समोरच्या एंड कडून आपण पाहतोय. पहिला बॉल खोलवा टप्पाचा होता. ब्लॉक खोलचा चेंडू आपण पाहतो. अक्षरशः खोदण्याचा प्रयत्न केला परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल मिळते. सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. फलंदाज दिलीप आणि त्याच्या साथीनं आता अनिल पारदील आपण पाहतोय. भरपूर मोठी स्वप्न असतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं सुनीलजी शेळके सर मला एक वाक्य आठवतं की स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात. स्वप्न खरी ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज. अनिलला देखील हात खुले करू दिले जात नाहीयेत. अगदी आपण पाहतोय काय गोलंदाजी करतात. समोर आपण पाहिलं तर गोलंदाज मयूर जाधव. षटक क्रमांक 2 अर्थातच पिटू मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये वाखाणण्याजोगी षटक राहिले. गोलंदाज हेमंत पवारचं आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता गोलंदाजी करतायत मयूर. यावेळेस आपण पाहतो फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सज्ज बुडॉन आणि लॉंग ऑनला यावेळेस याच दरम्यान चेंडू अडवण्यात आला. 2 धावांचा प्रयत्न. सुंदररित्या 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. साजर काझी 11 शिरगाव आज या नावानं संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कुंदन भोसले, सागर इरमाळी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पाठीमागे मुळगाव संघाला विनंती आहे. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतो. गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज. अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलं. फेकी केली तोपर्यंत मात्र या 2 धावा या दरम्यान मिळत असताना सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब आणि आदरणीय प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा मयूर ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आणि हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या डावाचा या इनिंग्स मंचावरून निलेश ठाणगे अर्थातच लारा जांभळगावचा खेळाडू आहे. माझा आनंद घेत आहे. त्याच्या समवेत आपण पाहिलं तर आमचे विवेक फुलोरे यांचे आपण स्वागत करू आणि आमचे या ठिकाणी आपण पाहतोय सर्व तमाम सहकारी अगदी माझा आनंद घेत असताना आयोजक आणि या आयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत केली अगदी आपण पाहतोय सर्वांची नावं घेणं सोपं नाही आहे. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे अनिल पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय आणि त्यानंतर आपण पाहतो आलेली सिंगल धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा कमी होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिल पाटीलने आता गेअर चेंज करण्यासाठी मात्र इथे अगदी आपण पाहतो पुढाकार घेतलाय. विनायक गोरे बाद झाला. त्यानंतर भगवान गोरे देखील स्वस्तामध्ये बाद झाला. परंतु आता अनिल पाटीलला इथून मात्र जिम्मेदारी घ्यायची आहे. म्हटलं जातं ना सुनीलजी शेळके सर की क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं फार सोपं असं परंतु तीच जिम्मेदारी स्वीकारणं कठीण असं आणि आता ती कठीण परिस्थिती आली आहे ती पिंपलोली संघासमोर. धाबा संख्या फलकावरती आपण पाहतोय. एकंदरीत सनी भोईर आम्हाला माहिती देत आहेत
2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचलाय तो 2 बाद 19 वरती पिंपलोली संघ. एकोणावीस धाबा फलकावत आहेत. सर्वांचं सहर्ष बदपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांचं देखील आपण स्वागत करू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहतोय व्हॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला पॉइंटच्या डोक्यावरून. अगदी आपण पाहतोय अक्षरशः डोळ्यांचा पारणा फिरणारा फटका पाहायला मिळाला अनिल पादीरच्या बाटामधून. जणू का असं वाटत होतं की शेवटच्या क्षणाला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु तिथून मात्र एक मोठं अंतर कापत चेंडूला पॉज केलं, थांबवलं आणि किमान 2 धावा या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतात. वैभवला तुम्ही पाहतायत अगदी आपण पाहतोय या डीप कव्हरमधून डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांचा राहिला आहे. गोलंदाज सज्ज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला. बॉल चाललाय त्याच क्षेत्ररक्षकाकडे. जणू काही मागच्या फटक्याची कार्बन कॉपी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा मिळतात सहजतेने. सातत्याने आपण पाहतो दुहेरी धाव इथे मिळते अनिल पादीरला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहिली तर एकंदरीत 23. तिसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज सिद्धेश कदमला आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतो स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक वेगळा अनोखा अंदाज होता अनिल पादीरचा, परंतु संपर्क होऊ शकला नाहीये आणि याच दरम्यान आलेला हा डॉट बॉल. पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. अगदी एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. या अगोदर जय मल्हार क्रिकेट संघ मुळगाव या संघाने बाजी मारली खरवई संघाच्या अगेन्स्ट, परंतु आता 2 संघ शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा पिंपलोली वाडी हा संघ तुम्ही पाहतायत. टप्पाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो जणू काय स्कीड झाल्यात. बॅटची व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही. या बॅटची आतली कडा लागली आहे आणि स्वतः देखील अनिल पादीर या ठिकाणी स्कीड होत आहेत. कलपट्टी आपण पाहिले तर पाटा विकेट लेदर बॉल नंतर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अगदी आपण पाहतो अशा खेळपट्ट्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामधील जर स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलातील खेळपट्टी आपण पाहिली ना तर एक वेगळ्याच दर्जाची आहे. अगदी आपण पाहतो मनाला भुरळ पाडणारी ही खेळपट्टी आणि क्रीडा नगरी आपण पाहतोय. खोलवर टप्पाचा बॉल पाठच्या मधोमध. बॉल चालला यष्टीरक्षक कुंदन भोसलेच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होती. कमबॅक करतात सिद्धेश कदम या षटकामध्ये. अगदी आपण पाहतो मी तर म्हणे जखडलंय ते टीम पिंपलोली वाडी संघाला. एका षटकाराचा अपवाद वगळला ना तर मात्र एकही मोठा फटका अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. गेली 6 चेंडू शांत ठेवलंय. गोलंदाज सिद्धेश कदम चांगली गोलंदाजी करतायत. धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतो 23. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 to go. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. आडव्या बाटने अखूट टप्पाचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वॉट अ कॅच. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अनिकेतने टिपली असेल. अनिल पादीरला देखील मैदान सोडावा लागेल. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर या स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती आम्ही सकाळीच उल्लेख केला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर दीप प्रज्वलन केलं. ते आमचे अनिकेतजी हरजी यांचे पिताश्री दिलीपजी हरजी साहेब यांचं इथे मात्र शुभागमत झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि आमचे स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहू शकता. खरं तर ज्युनियर मयूरजी पेसेकर साहेब त्यांच्या साथीनं प्रज्वलजी खडकबान यांचे इथे मात्र शुभागमत झाले. रितेशजी भोपी त्यांचंही शुभागमत झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमचे भरतजी डोंगे ते देखील आले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहुल प्रत्येकाचा उल्लेख व्हायला हवा ज्यांनी अफाट मेहनत केली. आज आपण पाहिलं तर अनिकेत हरजी अर्थातच अण्णा या नावाने परिचित असलेला हा व्यक्तिमत्व आहे. अगदी आपण पाहतो त्याच्या शुभस आपण सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला. अगदी आपण पाहिलं तर याही अगोदर बराच जे 7 दिवस आपण पाहिलं प्रत्येक जो मान्यवर या ठिकाणी उपस्थित असेल
अगदी आपण पाहतो कोणत्या प्रकारचा भेदभाव हा मयूरजी पिसेकर यांच्या वतीने केला जात नाही आहे, प्रतीकजी पिसेकर यांच्या वतीने देखील केला जात नाही आहे. अगदी आपण पाहतो जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असेल त्यांच्याच उपस्थितीत आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण क्रीडांगणवरती नक्कीच उद्घाटन सोहळा पार पाडत आलोय आणि लगेच स्पर्धेला सुरुवात करत आलोय. हे वैशिष्ट्य राहिले स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा. अगदी आपण पाहतो डाऊन टू अर्थ अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे मयूरदादांचं वाक्य हे नेहमी आम्हाला आठवत असतं. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मध्ये गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅकवरती. हेमंत पवार ज्याने मॅन्डेटरी पापपल्याचं षटक या एंडने हाताळलं होतं. अवघ्या धावा 7 खर्च केल्या. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सर्वात क्रिकेटमधील सेफ शॉट यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल सीमा पार ठोकलाय बिग हिट षटकार. चेक. याच दरम्यान नितेश दादा पिसेकर यांचंही ते शुभागमन झाले. त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. मयूर ग्रुप बदलापूर टीमचे चांगले खेळाडू आहेत आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये ते जोडले जातात. खरं तर त्यांच्याही खांद्यावरती या स्पर्धेची जिम्मेदारी आहे. त्यांचं आपण करतो स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स महेशजी धुळे सरांचा आवाज. आपण पाहतो या ठिकाणी जे पिच क्युरेटर असतील त्यानंतर आमच्या अगदी आपण पाहिलं तर ड्रिंक्स बॉय देखील असतील. सातत्याने आपण पाहिलं ना तर कुठे काही कमी तर नाही ना याची दक्षता वारंवार घेतली जाते आणि अगदी आपण पाहतो त्या सर्वांचं कौतुक केलं जाईल. राहुलजी चव्हाण सर आपण पाहतोय फार मोठी जिम्मेदारी राहुल चव्हाण यांच्यावरती देखील आहे. अगदी एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा जसा हात असतो ना तसा मात्र स्पर्धेमागे देखील बऱ्याच व्यक्तिमत्वांचा हात. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग गॉफला. पुनश्च एकदा आपण पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा सेल कॅरी केला गेलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागला असताना टीम पिंपलोळी वाडी संघाला. निरंजन दादा जीवाचा जीव लग निरंजन दादा सदा असतो यो जोडीला सदा असतो यो जोडीला सदा असतो यो जोडीला. साथ सेवनचा ग्रुपची छान साथ सेवनचा ग्रुपची छान दादाला जो तो करतोय सलाम दादाला जो तो करतोय सलाम दादाला जो तो करतोय सलाम. या कारल्याचे एक विरामाई माऊलीचा आशीर्वाद लबलाई दादाला. धावत संख्या फलकावरती आपण पाहिले तर आता पूर्णपणे स्थिरावती आहे. 29 वरती आपण पाहतो अद्यापर्यंत 4थं षटक चालू आहे आणि काय गोलंदाजी शिरोगा संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हटलं जातं ना ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या ध्येयावरती पूर्णपणे जिद्दीने व बेंतीने काम कराल तेव्हा जी सुरुवात तुम्ही कराल ना त्या दिवसापासून तुम्हाला अगदी कोणीच रोखू शकणार नाही आहे आणि तशी सुरुवात आता शिरगाव संघाची पाहायला मिळते आहे. यावेळेस ऑन साइडला व्हाट अ शॉट. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल चालला रोहित शर्मा स्टँडच्या वरून सीमा पार आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. तरी फलंदाज बाद झाले तरी मात्र इथून काही फरक पडत नाही आहे. फलंदाज योगेशला हार्ड हिटर फलंदाजा बड्डल ऑर्डर मध्ये. अगदी आपण पाहतो त्याच्या बाट मधून पहिला धमाका पाहायला मिळाला. बॉल चाललाय बेस्ट लॉंग गॉफला. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहेत. अगदी आपण पाहतो प्रोटेक्शन अवेलेबल आहे. तोपर्यंत एका टप्पा आकर चेंडूला अडवला जाईल आणि या दरम्यान 2 धावा बळतील फलंदाज योगेशला आणि टीम पिपलोली वाडी संघाला. चांगली बॅटिंग करतायत. आल्या आपण पाहतो षटकाराने सुरुवात केली. अगदी योगेश आपण पाहिलं तर नाही हा शब्द ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही ठीक आहे आणि अगदी आपण पाहतो चांगली बॅटिंग ते करतायत. बॅटची लिडिंग एज पाठीमागे आपण पाहतोय त्यांच्या यष्टीरक्षक सज्ज आहे. अगदी आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद होईल. योगेशला देखील परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. तो देखील अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलाय.
चौथ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धाबा इथे फार कमी पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतो हेमंत पवारचं हे तुम्हाला षटक पाहायला मिळेल. पहिला चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फलंदाजाला बाद. अगदी आपण पाहतो सुंदर गोलंदाजी त्यांनी केली आहे. त्यानंतरचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल ॲक्शन रिप्लेमध्ये टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतो. हा देखील आपण पाहतो फुल टॉस बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि तिथे देखील फलंदाज बाद झाला. लॉंग ऑफला टिपली गेली आहे झेल. याच दरम्यान आणखीन एक विकेटचं पतन होत असताना आपण पाहतो कुंदन भोसले अष्टांच्या पाठीमागे. ही खासियत आहे टेनिस क्रिकेट .in. कुणाल डायरे ऑफिशियल अपडेटर आपण पाहतोय, त्यांचं एक कौतुक आपण करू. अगदी आपण पाहतोय जे तुम्हाला प्रिव्हियस ओव्हर पाहायला मिळाली, जे मात्र मागचं षटक होतं आणि त्याचा उलगडा या ठिकाणी करण्यात आला. गोलंदाज सज्ज वैभव. अखुटप्पाचा बॉल पडल्यानंतर लेग स्टिकला बीस करणार हा चेंडू होता. आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. तोपर्यंत एक सिंगल एक्स्ट्राच्या रूपानं ऍड होतीये. संघाची धावत संख्या फलकावती 38 धावा, 38 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. गावदेवी पिंपलोली वाडी टॉस जिंकून प्रथम त्याने बॅटिंग घेतली. एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. नेहमी सातत्याने विनायक गोरे यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात येतो. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न ते करत असत, परंतु आता संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी अक्षरशः डोकेदुखी ठरणारी पाहायला मिळतीये ती शिरगाव संघाच्या वतीनं. गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये वैभवला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 38 वरती स्थिरावली आहे. काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा देखील बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी वाईट बॉल पंच दर्शवतात जे पी पॅनलचे सर्व पंच आपण पाहतो. या ठिकाणी सर्वांचं कौतुक आपण करू. गेली 7 दिवस आणि आज 8व्या दिवसामध्ये आमच्या समवेत जॉईंट आहेत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये डे नाईटचा फॉर्मॅट तुम्ही पाहणार आहात आणि अगदी आपण पाहतो आज दिवसा या ठिकाणी सेकंड मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. वेगळा हाफ तुम्ही पाहणार आहात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्यामधील हे 2 संघ आपण पाहतोय. पहिला सामना जिंकला जयमल्लाल मुळगावने आणि आता शिरगाव बनाम पिंपलोली वाडी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बिड ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज 38 सर्कलच्या आतमध्ये तोपर्यंत एक सिंगल मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया अत्यंत महत्वाच्या असतात आणि अगदी आपण पाहतो सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते शिरगाव संघाचं. इथे पाहिलं जाईल चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतं. अगदी आपण पाहतो आणखीन एक खराब चेंडूची या ठिकाणी पूर्तता होत असताना, जेणेकरून आपण पाहिलं तर 3 चेंडू या षटकामधील एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न राहील सागर इरमाळीचा. चला जास्त वेळ घेऊ नका ही विनंती राहील. वेळेबाबत आपण कोऑपरेट करा, कारण तुमचं या ठिकाणी टायमिंग देखील सेट आहे, लक्षात असू द्या. 5 षटकांसाठी केवळ तुमच्याकडे 25 मिनिटं असेल. 4 षटकं तुम्हाला अगदी दिलेल्या वेळेनुसार अर्थातच 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. ऑन साईडला आपण पाहतो ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय टीप मध्ये मयूर जाधव येतात. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरा धावायचा प्रयत्न चालवलाय आणि याही 2 धावा अगदी सहजतेने मिळतात ते बॅटिंग करणारी टीम पिंपलोली वाडी संघाला. पहिलं सत्र चालू आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो अडचणीत असणारा संघ अगदी पिंपलोली वाडी संघ, ज्याला मात्र धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावा इथे एकवटण्याचा प्रयत्न करतात. बिग हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. फलंदाज होईल बाद. वर गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता टीम सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आहे, आपण टॉससाठी यायचं आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. जर खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, पहिला चेंडू जर आदळला तर 2 धाबांची पॅनल्टी जो कोणता संघाला येथे नसेल त्या संघाला दिली जातील, याची आपण नोंद घ्यायची आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. काही नियमावली या स्पर्धेची
आपण पाहतोय राहुलजी चव्हाण सर अगदी तेच अनाउन्समेंट करत असताना दोन्ही संघाला विनंती राहील की आपण मिड इनिंगमध्ये टॉससाठी येणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये शतश वेगाने येतात. एक धाव कंप्लीट झाले, दुसरा धावायचा प्रयत्न आहे आणि आता इथे फेक देखील सुरेख पाहायला मिळते आहे. कदाचित इथे पंचांवरती दबाव देखील टाकण्याचा प्रयत्न होतो, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तिसऱ्या धावेसाठी. अगदी आपण पाहतोय सेकंड रन साठी देखील DRS तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. टीव्ही एम्पायर कडे पण जाऊया, जिथे मात्र दुसरी धाव जर कंप्लीट असेल तर तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद असेल, जर दुसऱ्या धावेसाठी बाद असेल तर तिथे फक्त सिंगलच मिळेल. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण जाऊया लगेचच आमच्या टेक्निक साठी बाद असेल. 2 धावा इथे कंप्लीट. पंचांचा निर्णय अगदी आपण पाहतो सॉफ्ट सिग्नल जो होता त्याच्यावरती मात्र ठाम असतील आणि आता इथे फलंदाज लकी बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस बी गेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखीन एक विकेटचं पतन होईल आपण पाहतोय. शेवटच्या बॉलमध्ये देखील शेवट गोड केलाय टीम शिरगाव संघाने. फलंदाज बाद. बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. थँक्यू सो मच. चला दोन्ही टीमची कॅप्टन. 45 धावा धावफलकामध्ये बनवण्यात आलं आणि 46 लक्ष टीम शिरगाव या संघासमोर ठेवण्यात आलंय. येणारी 30 बॉल आणि आता गरज असेल ती 46 धावसंख्येची. लगेचच आपण जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस करू, जिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे सज्ज असेल राहुलजी चव्हाण सर. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण यायचं. टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली 2 बॉलची पेनल्टी असणार आहे. जो कोणता खेळाडू इथे मात्र टॉससाठी कॅप्टन पोहोचणार नाही त्याला 2 बॉलची पेनल्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. टीम सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा आणि टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. ज्यावेळेस दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल, पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळेल, त्यावेळेस जो कोणता संघाचा कॅप्टन नसेल त्या संघाला 2 चेंडूची पेनल्टी आम्ही देणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची आहे. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता आमचे रमेशजी भोपी साहेब, त्यांचं इथे शुभागमत हार्दिक मनपूर्वक स्वागत. तर यस टॉस आपण करू. यस आमचे जनार्दनजी पिसेकर साहेब, त्यांचं इथे मात्र शुभागमत त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर मोठी जिम्मेदारी आहे आमचे निरंजनजी पिसेकर, त्यांच्या खांद्यावरती त्यांचे पिताश्री आमचे अण्णा जनार्दनजी पिसेकर यांचे इथे मात्र शुभागमत त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला दोन टीमचे कॅप्टन पोहोचलेत. एका बाजूला देवेंद्र मिनमिने. चला अण्णा या आपण. जनार्दनजी पिसेकर साहेबांना विनंती करतो आपण या आपला शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. जनार्दनजी पिसेकर साहेब, निखिलजी निरंजनजी पिसेकर यांचे ते पिताश्री आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. दोन टीमचे कॅप्टन पोहोचलेत. मयूर दादा असा कॉल केलाय आणि टॉस इथे यस प्रतीक दादा खरं तर टॉस जिंकला टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघानं. अण्णांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. देवेंद्र खरं तर टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? टीम अजून आलेली नाही आमची, टीम आल्यानंतर सांगतो. या स्पर्धेमध्ये नियम ज्यावेळेस तुम्ही टॉस जिंकता त्यावेळेस डिसिजन तुम्ही पेंडिंग ठेवू शकत नाहीयेत, लगेच तुम्ही निर्णय कळवायचा. 2 मिनिटात आता टीम आले नाही ना. तोपर्यंत आपण
ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन आहेत त्यांच्याशी चर्चा करू. काय म्हणशील निक, खरं तर टॉस आता तुम्ही गमावला आहे, जरी ते मात्र बॅटिंग वाटायला आली. ज्यावेळेस तुम्ही टॉस जिंकताय तुम्ही जास्त करून बॅटिंगच करण्याचा निर्णय स्वीकारताय, परंतु या स्पर्धेमध्ये खरं तर जर तुमच्या बॅटिंग वाटायला आली तर आज कोणकोणते खेळाडू आहेत? हर्षद दोंडेसारखा खेळाडू तुमच्या टीममध्ये खेळतोय, अनिकेत सारखा खेळाडू तुमच्या टीममध्ये खेळतोय. कशा प्रकारची आज गेम प्लॅनिंग असेल, कशा प्रकारचा खेळ दाखवाल या स्पर्धेमध्ये? कारण नेहमीच आपण पाहतो मैदान आपल्याला नेहमीच मोठमोठे चांगले चांगले पाहायला मिळतात, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला ग्रास ग्राउंड पाहायला मिळतोय. आमचे अनिकेत आणि हर्षद यांच्यावर जास्त लक्ष राहील आमचं. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर लेदर विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये कधीही काही होतो, मग धाबा चेस देखील होतात किंवा धाबा इथे रोखल्या देखील जातात. मग या मैदानावरती खेळत असताना तुम्ही नेहमीच या स्पर्धेमध्ये खेळता, नेहमीच तुमची एंट्री असते, परंतु या स्पर्धेमध्ये आज कशा प्रकारची गेम प्लॅनिंग असेल आणि तदनंतर पूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्द काय म्हणणार? स्पर्धा तर खूप छान असते, दरवर्षी आम्ही इथे खेळतोच आणि आमचा गेम प्लॅन राहील जास्तीत जास्त रन बनवायचं. थँक्यू सो मच. आपल्यासोबत देवेंद्र आहेत. देवेंद्र, काल देखील तुम्ही डोंबिवलीमध्ये किंग्स ट्रॉफी उसरगरची स्पर्धा खेळली, नाईटला डायगर चषक तुम्ही खेळलात, आज पुन्हा एकदा इथे दाखल झालेत. काय सांगशील खरं तर या स्पर्धेमध्ये? मी म्हणेन तुमच्या समोर एक मोठा संघ आहे, हर्षद दोंडेसारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज तुम्ही कोणत्या खेळाडूचा वापर करणार आहात? कारण नेहमीच ललित मराठे असेल, हेमंत असेल, असे नवीन नवीन खेळाडू तुम्ही नेहमीच वापरत असतात, परंतु आज कोणत्या खेळाडूची कमी असेल आणि कोणता नवीन खेळाडू तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय? आमची फुल टीम येणार आहे आज, कारण डोंबिवलीला गेले तेव्हा 4-5 प्लेयर नव्हते आमचे. आज हेमंत असतील, सगळे असतील आज या स्पर्धेमध्ये. येस, नक्कीच सामन्याला सुरुवात झाली, त्यामुळे आपण जास्त चर्चा करणार नाही होत. टॉस जिंकला टीम श्री गणेश माणकिवली संघाने निर्णय घेतला आहे, निर्णय पेंडिंग आहे आणि मॅचला पुन्हा एकदा आता सुरुवात झाली मैदानावरती. 1 ओव्हरच्या आतमध्ये तुम्हाला निर्णय कळवायचे. देवेंद्र, फिल्डिंग. येस, तर पुन्हा एकदा इथे मात्र मात्र सुरुवात झाली आहे. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज असतील आज डोंबिवली नाही तर मुरबाड, लगेच डोंगर नाबाचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे सुनीलजी शेळके सर, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद राहुल चव्हाण सर, धन्यवाद मॅडिस सर. मैदानाच्या आतमध्ये सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवातूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला बंधन करूया. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितिळू आणि रसाळ शब्द देसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीची बोलू कौतुके ज्या अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरी रसिक मिळवीन. उपस्थित सर्वांचं मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आणि या 8व्या दिवसामध्ये विशेषतः मनपूर्वक सस्नेह हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. एका बाजूने संघ पिंपळोळी वाडी की ज्याला विनायक गोरे लीड करतात आणि त्यांच्या विरुद्धात जय भवानी शिरगाव असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं सत्र संपलंय, जिकडे धावपालकावर धावा लागलेले आपण पाहिल्या म्हणजेच 45 आणि 46 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. स्लॉक केलेल्या चेंडूला यावेळेस अत्यंत चांगला फटका, बेधडक सुरुवात फलंदाजाच्या बॅटमधून, षटकार. विनायक गोरेबर हल्ला चढवलेला आहे. सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले, चांगल्या पद्धतीने विनायकने आपल्या अनुभवाचा वापर करत असताना समोर ठेवले. ते फलंदाजांना शांत ठेवलं होतं, परंतु निर्धारित 5 षटकांमध्ये 46 धावा बनवण्याचं हे जे आव्हान आहे ते इथे पेलत असताना आक्रमणाला सुरुवात केली. इनसाइड आउटच्या टचने खरं तर हा फटका सजवला होता आणि ही आउटफील्ड आपण पाहिली की ग्रासे आउटफील्ड आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण करताना आनंद मिळेल, फलंदाजाला या विकेटवर फलंदाजी करताना आनंद मिळेल आणि गोलंदाजही या विकेटवर चांगली गोलंदाजी करू शकतो. स्पोर्टिंग विकेट ज्याला आपण म्हणू शकतो, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीच्या ह्या कंडिशन्स आहेत. इथे क्रिकेट खेळायला मिळणं हे अत्यंत महत्भाग्याचं लक्षण आहे असं आपण म्हणूया. यावेळेस टॅपचा फटका दरम्यान आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने इथे लीड केलं होतं तितक्या वेगाने थ्रो जरूर दिला नाही. एक धाव इकडे मिळाली आणि पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावपलकर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 11 आणि 46 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथे गाठण्यासाठी उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे जय भवानी शिरगाव. निर्धारित 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी. सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत
आणि अशातच वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा जर तुम्ही बाळगला नाही तर अतिरिक्त एका षटकामध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील पहिला सामना गावदेवी खरवेला परास्त करत असताना जय मल्हार मुळगाव याने जिंकला आणि श्री गणेश मानकेवली त्याचबरोबर सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा यानंतरची अनाउन्समेंट झालेला हा सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये जय भवानी शिरगाव त्यांच्या विरोधात गावदेवी पिंपळीवाडी अशी ही लढत आपण एन्जॉय करू शकता. आणि आजच्या दिवसातील या डी पोलमधून दोस्ती 11 सावरे आणि वांगणी गाव अशा पद्धतीने शेवटची लढत पहिल्या फेरीतील तुम्हाला यानंतर अनुभवायला मिळेल. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. इथे अगदी सीमा रेषेच्या कमी अंतरावर आतमध्ये हा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद झाले. रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. थँक्यू. फलंदाज बाद झालेले आपण पाहिले ते म्हणजेच अंशुल भोसले आणि मैदानाच्या आतमध्ये कुंदन भोसले उपस्थित आहेत. त्यांच्या साथीने नवीन फलंदाज सागर इरमाळी प्रवेशित झालेले आहेत. शिरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघतो सागर काझी 11 शिरगाव असं या संघाचं नाव आहे. आजच्या दिवसातील हा डी पोल मधील घमासान मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in वतीने केलं जातं. थेट प्रक्षेपित करणाऱ्या वाहिन्यांच्या जगामधील हे फार मोठं वरचं नाव अग्रमानांकित अशा पद्धतीने थेट प्रक्षेपित करणारी ही वाहिनी. अलीकडचं टेनिस क्रिकेट बदललेलं आहे आणि अलीकडच्या टेनिस क्रिकेट विश्वाला सुवर्ण युग आलेलं आहे असं आपण म्हणतो. आणि त्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनरचा फार मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे. आणि याच पद्धतीने खरं तर क्रिकेट जर पुढारलं तर अलीकडचं क्रिकेट विश्व टेनिस क्रिकेट विश्व फार वर गेलेले तुम्ही पाहू शकाल. यावेळेस इथे टॉपेज लागली. एसटी रक्षक दक्ष आहे. टिपला जेल. आणखी एक फलंदाज बाद. मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 डे नाईट क्रिकेट स्पर्धा. उत्कृष्ट गोलंदाजासाठी तुम्ही इकडे मॅन ऑफ द सिरीज म्हणून अनेक बक्षीस आहेत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी इकडे बाईक आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा इथे तुम्हाला बाईक पाहायला मिळते. आणि मालिकावीरासाठी खरं तर जे बक्षीस आहे त्या संदर्भातही आपण चर्चा करू. गौरव सावंत इकडे आपण त्यांना बघू शकाल ज्यांच्या वतीने या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. बॅकफुटला आहे स्कोर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा हा अद्भुत फटका चौकार. ग्लिटरिंग ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. 9 दिवसीय चालणारा हा क्रीडा महोत्सव आणि इथे या पद्धतीचे बक्षीस इथे ठेवले गेलेले आहेत. अत्यंत चांगले क्वालिटेटिव्ह क्रिस्टल क्लिअर अशा पद्धतीच्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. जवळजवळ 22 ते 23 24 किलो वजनाच्या खरं तर यामध्ये ट्रॉफीचा समावेश आहे. क्रमांक 1 ची ट्रॉफी जर तुम्ही पाहिली तर ती जवळजवळ 22 kg अर्थात 22 किलोच्या वजनाची आहे. स्पर्धाच वजनदार आहे त्यामुळे ही वजनदार बक्षिसं तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज क्रमांक 2 साठी आलेले आहेत ते म्हणजेच अनिल पादीर. यावेळेस रक्षात्मक रीतीने खेळून काढलेले क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डायरेक्ट हिट आली आहे परंतु
नुकसान काहीही होणार नाही, कारण चांगलं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या वतीने दाखवलं गेलेलं आहे, राखलं गेलेलं आहे आणि ही सिंगल इकडे कंप्लीट झाली. एका धाब्याने धावफलक पुढे गेले, एकूण धावा पुढे सरसावल्या. आतापर्यंत जर धावफलकाकडे आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. मयूर आणि त्याच्या साथीने कुंदन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. कुंदन भोसळे आणि मयूर जाधव. स्पर्धेचा दिवस क्रमांक 8वा आहे आणि ही स्पर्धा आपल्या आठवणीतच राहील, कारण या स्पर्धेचं हे जे पर्व आहे या वर्षातील ते अत्यंत चर्चेत राहिलेलं आहे. अखिल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा होते ती ही स्पर्धा. खरं तर आपण दिवसाखेळ अनुभवत आहात. ज्यावेळेस ही स्पर्धा दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये प्रवेशित होईल, रात्रकालीन क्रिकेट ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस या स्पर्धेमध्ये आणखी बहर आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे स्टँड्स इकडे तयार केलेले आहेत आणि ज्यामध्ये महत्त्वाने जर आपण पाहिलं तर महिला कक्ष इथे आहे. त्याचबरोबर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली जाते ते स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर यांना आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर अनुभवू शकता. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या असं म्हटलं जातं आणि आपल्या वडिलांच्या नावाने क्रीडांगण असावं अशी इच्छा मुळात जो पुत्र सुपुत्र करतोय आणि त्याच्या त्या संकल्पाला आपल्याला सलाम करावा लागेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी ही ॲव्हेंजर बाईक तुम्ही पाहू शकता आणि इतरही बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठीच्या इतर ज्या हिरो कंपनीच्या बाईक आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. 17 चेंडूंचा खेळ 29 धावांची यानंतर गरज असलेली आपण बघत आहात. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा आपल्याला दाखवावा लागेल. चला सामना सुरू करूया. उजव्या स्टीच्या बाहेर गेले, शपल क्रॉस झाले, त्यानंतर हुक केलं आणि 6 धावांनी आपली धावांची भूक भागवली. हा षटकार शकता. खरं तर आमचे अनिकेतजी हरजी यांचे पिताश्री दिलीपजी हरजी साहेबांना तुम्ही पाहता. त्यांच्या साथीनं निरंजनजी पिसेकर साहेब, त्यांचे पिताश्री जनार्दनजी पिसेकर यांनाही तुम्ही पाहू शकता. खरं तर या स्पर्धेमध्ये निरंजन भाऊ असतील, अनिकेत असतील यांची अफाट मेहनत. बॅकफुटला होते यावेळेस. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 3 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. अंतिमता सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडूला ढकलण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी इथे घेत आहे. जो अटेम्प्ट आपल्याला बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाला तो बाउंड्री लाईनवरचा अटेम्प्ट इथे सेफ आहे की अनसेफ आहे हे सुद्धा इथे पंचांच्या वतीने ठरवलं जाईल. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण छोटा मयूर पिसेकर त्याचबरोबर प्रज्वल खडकबाण यांना पाहू शकता. ही क्रीडा नगरी ज्यांच्या वतीने व्यवस्थापित केली जाते, व्यवस्थापक म्हणून त्यांचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. सेफ अटेम्प्ट. पंच धावा किती असतील? 3 धावा. यस, 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या जाऊन पोहोचतील 26 अर्थात 26 वर. सेहेचाळीस धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे आणि अजून 20 धावांची गरज. बॅकफुटला आहेत, पुन्हा एकदा ऑफसाईड रिजन मध्ये खेळत आहेत. 38 सर्कलला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवतात, त्यानंतर गोलंदाजाकडे फेकी केली जाईल. रनचेस आतापर्यंत फार चांगला राहिलेला आहे तो म्हणजे साजर काझी 11 शिरगाव या संघाचा, कारण जी सुरुवात इथे दिलेली आहे कुंदन भोसले या फलंदाजाने ती अत्यंत चांगली राहिली आहे. 2 षटकारांनिशी ते खेळत आहेत. आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सर, त्याचबरोबर बळी पवार यांनाही इथे दाखवलं जात आहे. एकाहुनी एक बळी रे असं म्हणतात. आयोजनाच्या बाबतीत एकास एक सरस अशी जबाबदारी घेणारी अनेक व्यक्तिमत्व या स्पर्धेशी जोडली गेलेली आहेत.
बदलापूर तालुक्यातील प्रसिद्ध नामांकित बांधकाम व्यावसायिक मयूरजी पिसेकर, त्याचबरोबर त्यांचे बंधू प्रतीक पिसेकर यांची ही तुमच्या आमच्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वातील भेट असं आपण मानूया. कारण स्पर्धा अग्रमानांकित आहे, स्पर्धा प्रतिष्ठा जपणारी आहे, मान सन्मान या स्पर्धेतून अनिकानं दिला जातोय. यावेळेस पॅडल स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, डायव्हिंग एफर्ट आणि चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. 2 धावा घेण्यापासून तरीही रोखू शकले नाहीत आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते 30 वर जाऊन पोहोचलेलं आहे. 10.00च्या धावांची सरासरी इथे राखली गेलेली आहे. उर्वरित चेंडू 12, 16 धावांची गरज आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये इथे मार्गस्थ झालेली आहे. 4थ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होईल तोपर्यंत जाऊया आपण संगीत कक्षामध्ये, ऐकूया सुरेल संगीत. लागाटे काम भेटलाई र वीर वीर नाराचा तारा लागाटे काम भेटलाई र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. मयूर पिसेकर दादा यो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा, साऱ्या बदलापूर शहरान नाव यो गाजतय मयूर भाईचा. मैदानाच्या आतमध्ये आपण सागर काजी या नावाने शिरगाव संघ खेळताना बघत आहात. या क्रीडानगरीमध्ये सागर काजी सर आपण उपस्थित आहात, अलीभाई आपणही उपस्थित आहात. विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी आपण संलग्न व्हा आणि सुरू असलेला हा क्रीडा सोहळा आपण इथे अनुभवा. आयोजकांचा आनंद आपण द्विगुणित करा. 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकर धावा आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 30 चांगलं योगदान मिळालेले फलंदाज कुंदन भोसलेचं. कारण कुंदन 2 षटकारांशी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साऊंड टेक्निक मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते फलंदाजाच्या वतीने. क्रिकेट खेळताना फलंदाज ज्या वेळेस चांगल्या तंत्रांनी खेळतो त्या वेळेस ती फलंदाजी पाहणं आपल्यासाठी आनंददायी असतं आणि अशीच फलंदाजी आतापर्यंत कुंदनने केलेली आहे. मयूर जाधव मैदानाच्या आतमध्ये त्याची चांगली साथ देत असताना 6 चेंडूंचा सामना केलाय. 9 धावा या फलंदाजाच्याही बॅटमधून आपण अनुभवलेले आहेत. या मैदानाकडे तुम्ही जर बघाल तर सगळीकडे तुम्हाला हिरवळ पाहायला मिळेल आणि या अशा पद्धतीचे मैदान अलीकडे दुरापस्ता आहेत. याही वेळेस उजव्या श्रीच्या फार बाहेर गेले, शपल क्रॉस झाले, त्यानंतर इथे हुक केलेला आहे. चेंडू पाहता पाहता सीमा पार, महिला कक्षाला दिली गेलेली सलामी चौकार. पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 34 अर्थात 34. मयूर जाधव आणि त्याचबरोबर कुंदन भोसले हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पुढे सरसावले, त्यानंतर अगदी समोर खेळलेले आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षकाने फार मोठं अंतर कापलं आणि एक कठीण झेल इथे टिपलेला आहे. याच बरोबर फलंदाज कुंदन याची खेळी समाप्त आलेली आहे. व्यक्तिगत 21 धावांचं योगदान आणि कुंदन बाद. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच प्रेम पेंडुलकर. आडनाव अगदी तेंडुलकरला जवळ जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रेम कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. 34 धावा आतापर्यंत धावपलकावर. रनचेस चांगला राहिलेला आहे. कॅल्क्युलेटेड फलंदाजी फलंदाजांनी केलेली आहे. सुरुवात चांगली मिळाली कुंदन भोसलेला आणि अंशुल भोसले बाद झाल्यानंतर जबाबदारी कुंदनने आपल्या कांद्यावर घेतली होती, हे महत्वाचं आहे. आकुटप्याचा चेंडू, त्यावर फुलचा फटका, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडू पर्यंत पोहोचले. आणखी एक झेल. व्हॉट ए ग्रेट कमिटमेंट अँड व्हॉट ए गुड कॅच दॅट बाय फिल्डर मोहन शेंडे.
जगन्नाथ स्मृती चषकाचे प्रणेते बदलापूरमधील एक सुप्रसिद्ध नामांकित बांधकाम व्यावसायिक मयूरजी पिसेकर आणि आपण त्यांच्या साथीने अनिकेत यांना बघू शकता. त्याचबरोबर आमचे भोपी काका हे सुद्धा उपस्थित आहेत. हे त्रिदेव त्रिकूट खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेवर ज्यांची करडी नजर आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे. खरं तर कोणतीही स्पर्धा अलीकडच्या काळामध्ये आयोजित करणं सोपं नाही आणि त्यातल्या त्यात इतकी मोठी स्पर्धा आयोजित करणं हे मात्र मला असं वाटतं 1-2 दिवसाचं 1-2 महिन्याचं काम नाही. त्यासाठी तुम्हाला जवळजवळ वर्ष व्यतीत करावं लागतं आणि त्या पद्धतीने ही स्पर्धा तुमच्या आमच्या समोर निश्चितच आणली गेलेली आहे. मयूरदादांनी स्वतःहून सांगितलं की कॅमेऱ्याचा अँगल आमच्या समोरून थोडा बाजूला करा. काही व्यक्तिमत्व अशी असतात जी प्रसिद्धी झोतामध्ये येण्यापासून स्वतःला बाजूला ठेवत असतात, सारत असतात, सगळं काही कृतीतून बोलत असतात आणि त्यांच्या वतीने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. 9 चेंडू 12 धावा असं समीकरण. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलेत. कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा होता परंतु फटका चांगला. इथे दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. वाटवेल आपण काय घडेल. 3 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. पिंपळगाव वाडी संघ कुठेतरी बॅकफुटला असलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर क्रिकेट असंच आहे. मला असं वाटतं या अगोदरचं जे एडिशन झालं होतं त्यामध्ये पिंपळगाव वाडी संघाचे पिंपळवाडी संघाचे अनिल पादीर हे ॲव्हेंजर बाईकचे तिकडे विजेते राहिले होते. 1 शॉट 1 धाव इथे कमी अंकित केली जाईल त्यामुळे तुम्हाला 2च धावा अंकित कराव्या लागतील. आणि क्रिकेट हे असंच असतं. या अगोदर तुम्ही काय केले त्यामधून तुम्हाला आत्मविश्वास जरूर मिळेल परंतु प्रत्येक वेळेस ऑपोजिशन वेगळी आहे, प्रत्येक वेळेस कंडिशन्स वेगळ्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तुम्हाला चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. ही खेपटे अशीच आहे जिकडे तुमच्यामध्ये मला असं वाटतं जर अंडरग्राऊंड फटके खेळण्याची चांगली क्षमता असेल किंवा ज्यावेळेस तुमचं क्रीडांगण हे 360चं असतं, कोणतेही बॅरियर्स त्यामध्ये नसतात त्यावेळेस तुम्हाला मग चांगलं तंत्र वापरून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागते. 7 चेंडू 8 धावांची गरज असताना यावेळेस हा फटका अत्यंत चांगला. फलंदाज मयूर जाधवचा हा तडाखा षटकार. उडले गेलेले 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. आजचा दिवस स्पर्धेचा 8वा आणि 8व्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जिकडे विजय आपल्या दृष्टीपथात आलेला आहे. खरं तर गंमत अशी असते विजय ज्यावेळेस फलंदाजाच्या दृष्टीपथात असतो त्यावेळेस फलंदाज कोणत्या पद्धतीचा दृष्टिकोन मैदानाच्या आतमध्ये दाखवतील हे सुद्धा प्रत्येकाला पाहणं औत्सुक्याचं ठरत असतं. अधिकचा वेळ खर्च करू नका. गोलंदाज तुम्हाला इथे एक निवडावा लागेल, त्याकडे चेंडू द्यावा लागेल. जबाबदारी अत्यंत मोठी आहे आणि 2 धावा वाचवण्याचं शिवधनुष्य मैदानाच्या आतमध्ये पेलण्याकरता पात्र असलेला गोलंदाज इथे तुम्हाला निवडणं हे सुद्धा तितकंच कठीण आहे. परंतु हीच स्पर्धा की जिचा उल्लेख मी नेहमी करत असतो आणि या स्पर्धेतील एक सामना आपण असा अनुभवला होता की जिथे कडाव या संघाने कर्जत तालुक्यातील MS झाई अर्थात पालघर विभागातील मोतीलाल शहांचा तो संघ MS झाई ज्यामध्ये धनंजय नाईक त्याचबरोबर जयराज धनू असे मोठे प्लेयर आहेत आणि त्या संघाला मला असं वाटतं 1 धाव एका षटकामध्ये बनवून दिली नव्हती. त्यामुळे या क्रीडांगणाला या पद्धतीची चुरस ठाऊक आहे आणि ती चुरस इथे निर्माण करता येईल का गोलंदाज लकीला. पहिला चेंडू यावेळेस इथे आपण पाहतो. 1 धाव तर मिळालेली आहे. जिकडे 2 धावा वाचवायच्या होत्या त्यातील 1 धाव आली म्हणजे विजय अजून जवळ आला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 2 षटकं सुपर ओव्हरची अनुभवलेली आहेत आणि सुपर ओव्हरचा थ्रिल काय वेगळाच असतो. जी अनुभवण्याचं खरं तर इथे भाग्य मिळालं या प्रेक्षकांना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगणावर आपण आहोत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 8वा आपण एन्जॉय करत आहात. एका धाबेची गरज असताना इथे अपील रेस केली. एसटी रक्षकाला ही संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. लेग बायच्या रूपाने ही धाव आली आणि याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे. सागर काझी 11 शिरगाव या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
चांगला खेळ राहिला कुंदन भोसलेचा आणि ज्यामध्ये त्याला चांगली साथ मिळाली ती मयूर जाधवची. आपण मॅच समरी इकडे एन्जॉय करू शकता. अनिल पारधीच्या 15 धाबा, त्याचबरोबर कॉन्ट्रीब्युशन योगेश 8 धाबांचं, 7-6 दिलीप आणि विनायक सरमिसळ करत असताना धावफलक 45 पर्यंत गेलं. आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी 7 चेंडूंमध्ये 21 धावा, अत्यंत भेदक आणि स्फोटक फलंदाजी. 9 चेंडूंमध्ये मयूर जाधवच्या 17 धावा, कुंदनच्या 21 आणि यामुळेच हा सामना दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. तो म्हणजेच सागर काजी 11 शिरगाव संघाने जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. आपण या सामन्यातील सामनावीर इथे घोषित करत आहोत.